आजच्या ठळक बातम्या. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार. लांजा कोत्रेवाडी ग्रामस्थांचे आंदोलन दुर्लक्षित. दसरा सण मोठा नाही, आनंदाला तोटा. आजी माजी सैनिक यांना मालमत्ता करातून सूट, खालापूर येथे अभिनव उपक्रम. मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात स्वच्छता अभियान. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी निवडणूक आयोगाकडून अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची वेळ नजीकच येऊन ठेपली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना, 1 भाजपा आणि 1 काँग्रेस अशी पक्षरचना आहे. यामध्ये चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी आणि गुहागर या मतदारसंघात जास्त चढाओढ राहणार आहे. चिपळूणमध्ये आमदार शेखर निकम, सदानंद चव्हाण, रमेश कदम, तर लांजा संगमेश्वरमध्ये रवींद्र माने, सुभाष बने, बारक्या शेठ बने, अशोक जाधव, नरुद्दीन सय्यद आणि बापू शेटे यांच्यासह प्रमुख नेतृत्व आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी हे राहणार आहेत. रत्नागिरीमध्ये आमदार आणि पालकमंत्री उदय सामंत, बाळमाने, बशीर मुर्तुजा, मिलिंद कीर अशी रंगत असणार आहे. गुहागरमधून आमदार भास्कर जाधव, मनसे संपर्क प्रमुख प्रमोद गांधी, विपुल कदम, महेश नाटेकर, नेत्रा ठाकूर यांचा प्रभाव राहणार आहे. खेड आणि मंडणगडमध्ये रामदास कदम यांचा एकतर्फी प्रभाव राहील असेही राजकीय समीक्षकांचं म्हणणं आहे. या निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागेल असं आता म्हटलं जात आहे. लांजा कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या घनकचरा प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या उपोषणाला 48 दिवस उलटून गेले आहेत. सरकारकडून हे आंदोलन दुर्लक्षित झाल्याचं आता म्हटलं जात आहे. अद्यापही संबंधित यंत्रणेकडून या ग्रामस्थांचा मनासारखा तोडगा निघालेला नाही. उपोषण सुरूच आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक बरेच दिवस चाललेले हे साखळी उपोषण आहे. निर्णय काहीही लागो, मात्र लांजाच्या इतिहासात या उपोषणाची नोंद मात्र नक्की होईल. प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली न गेल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी खासदार विनायक राऊत, माजी मंत्री भास्करराव जाधव यांची जिल्हाधिकारी यांच्याशी तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा होऊनही कोणतीही कारवाई नाही. मात्र त्यानंतर मुख्याधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत मानवी आरोग्याच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सदर प्रकल्प रद्द करावा अशी मागणी ग्रामस्थांची आहे. शासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. जनतेच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. याचा अर्थ असा होतो की सदर जागेमध्ये काहीतरी गैरव्यवहार झालेला आहे, म्हणून एकाच जागेवर लांजा नगर पंचायत प्रशासन हटून बसलेलं आहे. खरं तर जिल्हा समितीने अयोग्य ठरवलेल्या जागेत पुन्हा ठराव घालणे किंवा नियमबाह्य खरेदी खत करणे किंवा नवीन प्रस्ताव पाठवणे हे अयोग्य आहे असे आम्ही प्रत्यक्ष काल लांजा तहसीलदार कार्यालयात बैठकीत झालेल्या तुषार बाबर साहेब यांच्या समोर मांडले असता त्यांनी कुठल्याही प्रकारचं आम्हाला योग्य पद्धतीचं उत्तर दिलेलं नाही. नवरात्र उत्सवानंतर उद्या सकाळी दसरा सण असल्याने आज बुधवारी बाजारपेठांमध्ये गोंडा खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळली. रत्नागिरीसह जिल्ह्यात बाजारपेठा फुलून गेल्या होत्या. ग्रामीण भागातून आलेल्या श्रमिक महिलांनी आपट्याची पाने विक्रीसाठी आणली होती, तर नवीन भाताच्या लोंबीही विक्रीसाठी उपलब्ध होत्या. दसरा सण मोठा नाही, आनंदाला तोटा असे म्हटले जाते. त्यामागे मोठा उद्देश आहे. स्वतःचा आनंद हा इतरांना वाटून दुग्ध शर्करा योग जुळून आणण्याचा दिवस म्हटला जातो. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना खरेदी करतानाचा आनंद दिसून आला. त्याच वेळी ग्रामीण भागातून विक्रीसाठी आलेल्या माता भगिनींच्या चेहऱ्यावर देखील आनंदाच्या छटा दिसून आल्या. या निमित्ताने 4 पैसे घरी येतात आणि सण आनंदात साजरा होतो. माणुसकी जपणारा सण म्हणून दसरा म्हटला जातो. आता ग्रामीण भागात दारादारावर भाताची लोंबी लागल्यानंतर भात कापणीला सुरुवात होईल आणि पुढे दिवाळीपर्यंत सुगीचे दिवस येतील. छत्रपती शिवाजी महाराज स्वच्छता अभियानाअंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून झालेला आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांनी सदर अभियानातील टप्पा क्रमांक 3 मध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत आजी माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याची कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. खोपोली नगरपालिका हद्दीतील एकूण 43 आजी माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्यात आल्याचा कार्यक्रम खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांनी खोपोली नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केला होता. यावेळी मालमत्ता पत्रक वाटप करण्यात आली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने मुरुड वसंतराव नाईक महाविद्यालय, आदिवासी विकास सेवा संघ, नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने प्राचार्य डॉक्टर जे.के. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मेरा युवा भारत अभियानांतर्गत स्वच्छता अभियान राबवण्यात आले। मुरुड तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर राजेंद्र कुमार खताळ, बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे शाखाधिकारी हेमंत पाध्ये, आदिवासी विकास सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भारत बागवे, प्राचार्य डॉक्टर जे.के. कांबळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर एस.एस. भैरगुंडे, प्राध्यापक डॉक्टर जी.डी. मुनेश्वर, प्राध्यापक डॉक्टर सीमा नाहीत, प्राध्यापक चिंतन पोद्दार, प्राध्यापक प्रणव बागवे, इतर प्राध्यापक उपस्थित होते। या अंतर्गत नेहरू युवा केंद्र अलिबाग रायगड भारत सरकारतर्फे आमची संस्था आदिवासी विकास सेवा संघ या संस्थेने आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचा उद्देश असाच होता की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्वच्छता अभियानाची माहिती समजावी आणि त्याला आम्ही एक चॅलेंज घेतला होता की जास्तीत जास्त मुलांना बँकेची माहिती द्यावी, कारण आम्ही बँकेची कामं करतो। त्याला वित्तीय साक्षरता केंद्र इथे बॅनर लावलेला आहे। हा भारत सरकारचा उपक्रम आहे की जास्तीत जास्त लोकांना आर्थिक साक्षरता कशी असावी याची माहिती व्हावी, हा आमचा उद्देश होता आणि ते या ठिकाणी सफल झालं असं मला वाटतं। कारण ट्रायबल माहिती दिली या ठिकाणी आहे, ती काही जास्त बोलणार नाही आहे, काही जास्त मला बोलायची सवय नाही आहे। या ठिकाणी मी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि उद्या विजयादशमी दसरा असल्या कारणास्तव त्याच्या पूर्वसंध्येला तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।